नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल ऋषी ब्लॉग्स. आजचा काय विषय, जे आपलं गेमिंग चॅनल आहे, गेमिंगचा जो सेटअप आहे त्याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट ॲड करतो आहे ती म्हणजे चेअर. गेमिंग चेअर घेतली आहे. सकाळी सकाळी खूप लवकर आलेत ते, म्हणजे मी ऑलरेडी आंघोळ करत होतो तेव्हा त्यांचा फोन आला, मम्मीने उचलला. मग आता ती आपण चेअर घेतली आहे, तिला पण अजून असेंबल करायचं आपल्याला. तर हा ब्लॉग त्याच्याबद्दलच असेल. आणि कालच आपण आपल्या CPU मध्ये SSD अपडेट केली WD ची 1 TB. तर गेमिंगवर जास्त फोकस देतो सध्या मी, आणि ब्लॉग पण येत आहे. तर सपोर्ट करत राहा. थोड्या वेळात भेटू. आता दुकानात जातो पहिले, घरी आल्यावर मग आपली ती असेंबल करू. लेट्स सी. नमस्कार मित्रांनो, ही आपली GT प्लेअरची गेमिंग चेअर आलेली आहे. सकाळीच तुम्हाला मी जसं इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं. तर आपल्याला याच्यासाठी लागणारं सगळ्यात महत्त्वाचं जे इक्विपमेंट आहे ते म्हणजे आहे कात्री, सीझर्स. कारण की हा एवढा मोठा बॉक्स आहे, आता मी असा करून फाडणार नाहीये. तर आता आपण याचं हळूहळू खोलू. आता टाइम लॅप्स मध्ये खोलतो मी मस्त, तुम्ही बघा. भाई, जो फील है ना, जो कुशन मेरे को इधर से दिख रहे हैं ना भाई, नेक्स्ट लेवल दिख रहे हैं. तो अभी मैं फटाफट बॉक्स में का सब सामान निकाल लेता हूँ बबलू. म्हणजे आपल्याला बॉक्स मधलं सगळं सामान काढायचंय. हिंदी कला बोलतोय थोडी थोडी. ती पायलची रील बघितल्यापासून जे बबलू बोलायची सवय ना मित्रांनो, ती खूप लागली. तर आता फटाफट बॉक्स मधलं सामान बाहेर काढू आणि मग आपल्या इथे सगळा सेटअप करू आणि मग हळूहळू आपण चेअर असेंबल करू. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन बॉईज, आपल्या ब्लॉग्सच्या मागे जो उभा व्यक्ती आहे त्याचं नाव आहे कुणाल. कुणाल कोण आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाहीये. कुणाल आपला थंबनेल एडिटर सुद्धा आहे. त्याचं मी तुम्हाला इथे पेज देतो. तो थंबनेल पण चांगले बनवतो, सगळं बनवतो. तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि व्लॉग्स मध्ये पण आपण त्याला खूप वेळेस घेतलेलं आहे. तर कुणालला विसरू नाही शकत तुम्ही मित्रांनो. मी तर नाही विसरणार, तुम्ही पण नका विसरू. लेट्स गो. तर मित्रांनो, आता जे एवढं आपलं ऍक्सेसरीज आल्यात चेअरच्या, हे जे प्लास्टिक आहे हे प्लास्टिक काढावं लागेल. कारण की बघा, अशा प्रत्येक ठिकाणी स्क्रूज दिलेले आपल्याला. तर मग प्लास्टिक थ्रू आपण स्क्रूज इन्सर्ट नाही करू शकत. मग आता हे सगळं प्लास्टिक मी काढून घेतो आणि परत गोष्टी इथे असेंबल करतो. आता तुम्ही प्लास्टिक काढण्याच्या पण ज्या गोष्टी आहेत ते टाइम लॅप्स मध्ये बघून घ्या. अशा प्रकारे आपली जी प्लास्टिक अनरॅपिंग होती ती झालेली आहे. आता हे काय, हे बुक जे आहे हे आहे GT प्लेअरचं असेंब्ली इन्स्ट्रक्शन वालं बुक आहे. म्हणजे त्यात पूर्ण डिटेल्स दिलेत, कशी खुर्ची तुम्ही असेंबल करायची, कशी काय. हे बघा किती पेजेस आहे, ऑलमोस्ट 10 पेजेस दिलेले आहेत. बाकी हे चांगली गोष्ट केली की त्यांनी हे दिलेलं आहे. कारण की हे बघा, एवढं जे साहित्य आलंय हे बघून तर इम्पॉसिबल आहे की आपण खुर्ची घरच्या घरी असेंबल करू शकतो. ही बुक आपल्याला खूप युजफुल पडेल. कधी मी हे युजर्स मॅन्युअल जे येतं हे कधी आपण युज नाही करत, पण फर्स्ट टाइम असं झालंय की युजर्स मॅन्युअल युज करूनच आपल्याला चेअर असेंबल करायची. तर आता हळूहळू सगळं सुरुवात करू. सगळ्यात पहिले आपल्याला जे आपलं काय म्हणतो आपण, हे जे खालचा बेस असतो तो आपण फिट करू. त्याच्यानंतर मग हळूहळू सगळ्या गोष्टी करू. एक एक तुम्ही बघत जा. गॅस लिफ्ट आहे, लंबर पिलो आहे, त्याच्यानंतर हेडरेस्ट आहे, सगळ्या गोष्टी एक एक आपण लावू. सगळ्यात पहिले आता हे काय मित्रांनो, हे आहे आपलं बेस. हे जे आहे याच्यावर आपले सगळे याचे पाय लागतील. पाय म्हणजे काय, हे वाले जे स्टीलचे आहेत हे लागतील याच्यावर. आता फटाफट आपण असेंबल करू सगळं. एक स्क्रू काय येता पाऊच, हा ये तू कशातला काढला याच्यातला. हा ठीक आहे. एक एक लेवल केले. लॉक 5 करोड़ रुपए लॉक. एक को तो ये नट लगा नहीं. हाँ ये निकलता रहेगा शायद. ठीक है कैसे अरे नट है उसको घुमाना है. ठीक है, पहले मतलब अभी
एक एक का वही बोलतो ये- 1 लाख ये पैक कर लेते शायद ना। मैं क्या बोल रहा हूँ हम्म, ये और लगा क्या रखा नहीं नहीं रुक ना, 1 मिनट रुक ना, पेज पलटा तो। स्क्रू कैसे डालने का है? हे काढा लागेल रे. हा ते काढा लागेल. स्क्रू ऊपर से डालने का है क्या? ये वाला है हाँ ठीक आहे. प्रणीत, 10 पीस. हाँ प्रणीत, ये देखिए कुछ तो भी अलग है बरं क्या है? तो एक काम करो, काढूनच घेते. हा लास्ट में लगा देंगे फिर। हा सर यहाँ पे 2 खड्डे स्क्रू की दिख रहे हैं सब खड्डे के स्क्रू देंगे क्या अभी? प्रणीत, दिए 2 असं उलटा करून ये असाच असेल एखाद्या वेळेस. ये ना ये क्या रहेंगे बघ, ये साइड साइड करने के काढायला असं. ऐसा और ये ऐसा हा मग दिया नाही ना, टाईट वो करायचं. उससे टाइट काढ रे, नीट काढ, काढा. बाकीचे स्क्रू मिक्स नको होऊ. तेरे पास छुट्टी अगदी. हाफ डे सॅटरडे ना आज. अरे भी कर रहा कि स्कूल में तो अभी का तो आज भी रहेगा शायद हा. अरे सेमिनार है रे मेरे को नहीं पसंद है सेमिनार. तो क्या पसंद है तेरे को डेज में पसंद है कोई नहीं डेज को जा रहा हूँ. ए अरे वो अच्छा है. 21 तारीख को हो गया वो. 22 से रुक ना, अरे वो शायद है ना, ऐसा लग रहा है मेरे को अंदर से. ये देख इधर क्या लिखा हुआ है वो लिखा पढ़ दो, वाच तो क्या लिखा है. Remove the base cover and कंबाइन combine C1 and C2 with 10 पीसेस स्क्रू, मतलब ये जो C1, ये C1 नाम दिया है शायद इसने. नहीं ना C1 गोल है हाँ ये रहेगा फिर C1. C1 उसके बाद हाँ C2 C2 मतलब ये उल्टा डाला है ना, ऐसा डाल के स्क्रू ना. जाने का ठीक है गाईस हे एकदा हे बघा, हे असं हे सगळे लावतो मी आता फटाफट टाइमलॅप्स मध्ये, म्हणजे कसं चाकावर बसून फिरता येईल मला. अशा प्रकारे आपलं जे बेस आहे आणि हे जे कास्टर्स आहे, कास्टर्स म्हणजे काय, व्हील्स, ते असेंबल झालेले आहे. आता याच्यानंतरचा जो विषय येतो तो हा. हे काय आहे? हे तुम्ही विचार करत असाल हे इथेच लागणार आहे, पण हे याला बोलतात गॅस लिफ्ट, म्हणजे जे आपली चेअरची हाईट कमी जास्त करू शकतो ते याच्याने करू शकतो. आता हे इन्स्टॉल करू. मित्रांनो आता हे आपलं बॅकचं सपोर्ट आहे आणि हे याचं कनेक्टर, म्हणजे हे बॅकचं कनेक्टर आहे असं लावणार आणि हे याला म्हणजे आपलं जे आपण बेस तयार केला होता मेकॅनिझम आणि बेस, ते त्याला हे एक साइड लागेल आणि एक साइड बॅकला लागेल. त्याच्या
मित्रांनो आपली चेअर असेंबल झालेली आहे. तुम्ही म्हणत असाल ऋषी कुठे? ऋषी जरा आता फॉर्म मध्ये येऊन चेअरवर बसणार. गाईस फायनली झालेलं तर आहे सगळं, पण आता जे मेन आपलं हेड रेस्ट आणि लंबर रेस्ट म्हणजे जे लोअर बॅकचं रेस्ट आहे ते राहिलंय. आणि मला सांगायला आवडेल मित्रांनो, एक मिनिट घे रे लंबर रेस्ट. लंबर रेस्ट जेव्हा मी प्लास्टिक खोललं त्याच्यात ही वायर आलेली. मला प्रश्न पडला वायर कसली असेल, तर हे जे लंबर रेस्ट आहे म्हणजे जे बॅक सपोर्टचं रेस्ट आहे याच्यात आपल्याला त्यांनी दिले मसाजचं ऑप्शन. ही जी USB आहे, USB आपण चार्जरला किंवा आपल्या लॅपटॉपच्या म्हणा PCच्या जे USB पोर्ट आहे त्याच्यात लावून याच्यातून मसाज घेऊ शकतो. हे माझ्यासाठी सरप्राइझिंग होतं. आणि हेड रेस्ट तर लावणारच आहे आपण. दोनच गोष्टी राहिल्या आहेत. आपली चेअर पूर्णपणे रेडी झालेली आहे. दोनच गोष्टी राहिलेल्या आहेत. जेवलो नाहीये मी लिटरली, म्हणजे आम्हाला ऑलमोस्ट आता आम्ही 2 वाजता सुरू केलं होतं, 4:15 झालेत, म्हणजे 2.5 तास होत आलेत आम्ही चेअर असेंबल करतोय. आणि ते थोड्या त्यांच्या ज्या स्क्रूचा जो बॉक्स होता त्याच्यात थोड्या चुके होता. जे नावं होते ते चुकीचे दिलेले होते. स्क्रू 2-3 ठिकाणचे वेगळ्या ठिकाणी लावले आम्ही. जे वेगळ्या ठिकाणी लावायचे होते ते दुसरीकडे लावले गेले. त्याच्यामुळे आम्ही परत खोलून परत असेंबल केली. तर फायनली झाली आहे. आता लंबर रेस्ट लावू आणि हेड रेस्ट लावू. फायनली वेगळंच फिलिंग येते. म्हणजे जे आपले ऑफिस चेअर्स आहे नॉर्मल ऑफिस चेअर्स आणि गेमिंग चेअर मध्ये भाई जमीन आसमान का फरक आहे. समजलं का बबलू? हेडरेस्ट लागले, लंबर लागले. आता ही वायर ही आपण USB ला लावू, चेक करू. लेट्स सी. लेतो भाई कुणाल वो चार्जर निकाल है मेरा आईफोन को, लैपटॉप को भी निकाल दे. रेडी क्या? रेडी? गाईस जे व्हायब्रेशन्स आहेत म्हणजे जे प्रॉपर मसाज असतो ना ते वाटतंय एकदम. आपण ऍडजस्ट करू थोडं. आता हे झालं. गाईस इथे लूज कनेक्शन आहे ते घाबरून पाहिजे. ऑरेंज आहे बस एवढी लेवल आहे याची, एवढी लेवल आहे म्हणजे डायरेक्ट चिल में दिल ना बच्ची. एक मिनट घुमा देता हूँ भाई. ये नया है ना, घुमा ही नहीं है. ऐसा 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 चिल में दिल गेम प्ले है क्या? मतलब अभी जो आप समझ रहे हो, मतलब जो अभी वैलोरेंट में गेम प्ले आएगा, BGMI में आएगा, जो भी अभी नए गेम्स आएंगे भाई तबाही तो होगी ना. तो अभी उधर लेते हैं अभी गेमिंग सेटअप की इधर चेयर, देखते मिलते हैं थोड्या वेळात ना ब्रो. जेवण बाकी आहे ना, जेवण करता आली चेअर पे बैठ के सदरा निवांत में. गाईस सबस्क्राईब नसेल केलं ना भाई, आत्ताच सांगतोय, पहिले गेमिंग चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यासाठी घेतले आपण. आणि त्याच्यानंतर राहिला हा ब्लॉग ज्या चॅनलवर येणार आहे ते म्हणजे आपलं ब्लॉगचं चॅनल ऋषी ब्लॉग्स, ते पण सबस्क्राईब करा. आणि विषय कसा आहे ना, जे ब्लॉगचं चॅनल त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो गेमिंग चॅनलची. त्याच्यावर पण 500 सबस्क्रायबर्सला 4 सबस्क्रायबर राहिले, ते पटापट कंप्लीट करू आपण. हा ब्लॉग कधी पोस्ट होईल आय डोंट नो. एडिटिंग बाकी आहे. कुणाला हाय थंबनेलला, कुणाला थंबनेल बनवून देईल पटापट. एडिटिंग मेन आहे, बघू लेट्स सी. मिळते थोडी देर में. आणि मित्रांनो जे कम्फर्ट आहे ना भाई नेक्स्ट लेवल आहे रे. जे कुशन क्वालिटी आहे किंवा कलर बोलतो आपण, जे सॅटिस्फॅक्शन आहे ना नेक्स्ट लेवल आहे. जो कम्फर्ट आहे ना बॅकसाठी भाई, लोअर बॅकची ज्यांना इंजुरी आहे किंवा डॉक्टरने सांगितलंय की चेअर यूज करा, तर भाई आय विल सजेस्ट की गेमिंग चेअर घ्या. तुम्ही गेम नसेल खेळत तरी चालेल, पण गेमिंग चेअर घ्या. नेक्स्ट लेवल फील आहे भाई. जे कम्फर्ट आहे, कुशन क्वालिटी आहे, सुपर्ब आहे. थँक्स टू GT प्लेअर फॉर दिस अमेझिंग चेअर. आपल्याला काही स्पॉन्सर नाही केली आपण त्यांनी, पण मला आवडल्या म्हणून मी त्यांचं तारीफ करतोय.